या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर महानगरपालिका व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 3 यांच्या कार्यक्षेत्रातील दुधाई पॅव्हेलियन हॉल येथे प्रभाग क्रमांक 6, 7 आणि 8 साठी नामनिर्देशन पत्र वाटप व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी प्रभाग 6 साठी 6, प्रभाग 7 साठी 5, प्रभाग 8 साठी 7 अशी एकूण 18 नामनिर्देशन पत्रे वाटप करण्यात आली होती. निवडणूक प्रक्रियेदरम्यान आतापर्यंत एकूण 298 नामनिर्देशन अर्जांची विक्री व वाटप झाले आहे. त्यापैकी 24 डिसेंबर रोजी 1, 27 डिसेंबर रोजी 4, 29 डिसेंबर रोजी 17 तर 30 डिसेंबर रोजी सर्वाधिक 94 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. प्रभागनिहाय आढावा घेतला असता प्रभाग 6 मध्ये 35, प्रभाग 7 मध्ये 46 तर प्रभाग 8 मध्ये 35 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली असून दुधाई पॅव्हेलियन हॉल येथे एकूण 116 नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली. काल दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची आज छाननी करण्यात आली. छाननी अंती 115 नामनिर्देशन पत्रे वैध ठरली असून एक नामनिर्देशन पत्र बाद करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेतील पुढील टप्प्याकडे उमेदवार व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.